लवली किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर आज आपण बनवूया काकडीचे गाऱ्या किंवा गारगे. तर सर्वप्रथम मी काकडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर त्याची वरची आपण आवरून जास्त साल आपण काढून घेऊया चांगलं. दोन्ही मी काकडीचं ह्याचं आवरून ह्याचं चांगलं काढून घेते. काढल्यानंतर आपण ही काकडी खिसून घेऊया. अशा प्रकारे मी सर्व काकडी खिसून घेते. तुम्ही बघू शकता काकडी आपली चांगली खिसून झालेली आहे. मी तर दोन्ही काकड्या चांगले खिसून घेतलेले खिसून घेतलेले आहे. त्याचप्रमाणे मी हे पिळून सुद्धा घेतलं आहे, जेणेकरून ह्याच्यामधले जे जादाचे जे पाणी आहे मी ते पिळून घेतलेलं आहे. मध्ये मी गावरान तूप टाकलेलं आहे. त्याच्यात आपण काकडी चांगली भाजून घ्यायची. त्याचप्रमाणे एक वाटी मी गूळ घेतलेला आहे. सुंठ आणि वेलचीची मी पावडर घेतलेली आहे, ते पण त्याच्यामध्ये मी मिक्स करते. आणि चांगलं आपण हे तुपावर एकजीव होईपर्यंत भाजून घ्यायचं. गॅस मोठा करते, जेणेकरून गूळ पूर्णपणे काकडीमध्ये वितळला पाहिजे. गुळाचं कसं पाणी झालं आहे, त्याच्यामध्येच आपली काकडी चांगली आपली शिजून निघते. तर आपण हे पाणी पूर्णपणे आटलं पाहिजे, असं मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता पाणी याच्यातलं किती कमी झालेलं आहे. तर आपण थंड करून घेऊया. थंड करायला हे ठेवून देते. गॅस मी बंद करते. मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात चवीनुसार आपण मीठ ॲड करू. त्याचप्रमाणे जे काकडी आपण गुळामध्ये पूर्णपणे शिजवून घेतलेली आहे, त्याच्यात बसेल एवढं त्याच्यामध्ये आपण ॲड करत जाऊया. चांगलं मिक्स करूया. चांगलं मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे चांगलं मळून घ्यायचं. आपलं गाऱ्याचं पीठ मळून झालेलं आहे. तर 10 मिनटासाठी आपण याला असं ठेवून देऊया. 10 मिनटं झालेली आहे. तर मी याचा छोटासा गोळा काढून घेते. आपण पिठामध्ये थोडंसं त्याला हे करू. आणि दोन्ही बाजूला आपण याला खसखस लावून घेऊया. आणि आपण लाटून घेऊया. आपण पोळी बनवतो त्याप्रमाणेच हे आपण लाटून घ्यायचं. पोळी मोठी तयार झालेली आहे. तर मी वाटीच्या साहाय्यानं त्याच्यात पुऱ्या पाडतो त्याप्रमाणे आपण हे गाऱ्या करून द्यायच्या. तुम्ही बघू शकता कशा छान अशा गाऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर मी अशा प्रकारे सर्व गाऱ्या तयार करून घ्या. तयार आहेत. तर आपण या तळून घेऊया. दोन्ही बाजूने चांगले आपण भाजून घ्यायची.
पूर्णपणे ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला चांगलं आपण तळून घ्यायचं. दोन्ही बाजूने आपले तळून झालेले आहे. आणि हे काढून घेते. अशा प्रकारे सर्व मी घाऱ्या तळून घेते. काकडीच्या घाऱ्या आपल्या सर्व तळून झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.